आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील सराव संच 1.3 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे आकृती 1.55 मध्ये कोन ABC बरोबर 75 अंश, कोन EDC बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. आता कोणते दोन त्रिकोण? तर आपल्याला आकृतीत हे दोन त्रिकोण दिसत आहेत, ABC आणि EDC हे दोन त्रिकोण दिसत आहेत. आता दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात? तर तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतात आणि तिन्ही कोण एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. पण यात 6 अटीपैकी 3 अटी कुठल्याही पूर्ण झाल्या तरी ते दोन त्रिकोण समरूप असतात. मग आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला कोणत्या 3 अटी पूर्ण करता येतील? तर पहा, हा एक कोण D आणि B 75 अंशाचे आहेत, म्हणजे हे दोन कोण एकरूप दाखवता येतील. आणि कोण C हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कोण आहे, म्हणजे C कोण सुद्धा एकरूप दाखवता येईल. आणि दोन कोण एकरूप आहेत म्हणजे तिसरा कोण सुद्धा एकरूप असतो. एकास एक संगतीत दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण सुद्धा एकरूप असतो. म्हणजे दोन कोण एकरूप दाखवून कोको कसोटीनुसार आपण हे दोन त्रिकोण समरूप दाखवू शकतो. मग आपण कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप दाखवूया आणि मग त्यांची एकास एक संगती लिहूया. म्हणून मग आपण लिहिलंय त्रिकोण ABC मोठा त्रिकोण आणि छोटा त्रिकोण EDC मध्ये. आधी हे दोन कोण आपण एकरूप दाखवूया. ABC हा मोठ्या त्रिकोणामधला कोण ABC एकरूप कोण EDC. याला आपण कारण देणार, ते प्रत्येकी 75 अंशाचे आहेत म्हणून ते दोन्ही एकरूप आहेत, प्रत्येकी 75 अंश. नंतर हा C कोण आपण एकरूप दाखवूया. कोण C एकरूप कोण C. याला कारण देणार सामायिक कोण. दोन्ही त्रिकोणांचा हा कोण सामायिक आहे. या त्रिकोणाचा सुद्धा हा C कोण आहे आणि या त्रिकोणाचा सुद्धा C कोण आहे, म्हणजे हे C कोण एकरूप आहे. आणि दोन कोण एकरूप आहेत म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोको कसोटीनुसार. म्हणून मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC. दोन कोण एकरूप दाखवले म्हणून समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. आता योग्य एकास एक संगती कशी लिहिणार आपण? त्रिकोण पहिला आपण A शिरोबिंदू घेतला. A शिरोबिंदूशी कोणता कोण एकरूप ठरेल? E. कारण D सोबत B आणि C सोबत C आहे आणि राहिलेले E आणि A हे एकरूप ठरतील. म्हणून A सोबत आपण पुढे या त्रिकोणाचा कोणता बिंदू घेणार? पहिल्यांदा E. नंतर आपण इथे या त्रिकोणाचा B घेतला तर या त्रिकोणाचा B सोबत कोणता एकरूप आहे? D, म्हणून इकडे आपण पुढे D घेणार. नंतर आपण इथे शेवटी C घेतला तर या त्रिकोणाचा मोठ्या त्रिकोणाचा C घेतला तर या लहान त्रिकोणाचा C याच्यासोबत एकरूप आहे, कारण ते दोन्ही सामायिक कोण आहेत म्हणून याचा सुद्धा आपण C घेणार. अशा प्रकारे एकास एक संगती आपण लिहिणार. आपण या त्रिकोणाचे ABC हे शिरोबिंदू घेतले आणि पुढच्या त्रिकोणाचे E च्या ऐवजी आधी D घेतला तर ही एकाच एक संगती चुकेल, कारण यांची मापे चुकतील. D चे माप आणि A चे माप वेगळे वेगळे आहे म्हणून. D चे माप B सोबत एकरूप आहे म्हणून B आणि D इथे आपण 2 नंबरला घेतलेला आहे. दुसरा प्रश्न आहे आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार? दोन त्रिकोण दिले आहेत आपल्याला PQR आणि LMN. यामध्ये आपल्याला कोणांची माहिती दिलेली नाही, कोण किती मापाचे आहेत. आपल्याला बाजूंची माहिती दिलेली आहे. मग आपल्याला बाजूंवरून ठरवावे लागतील की हे
त्रिकोण दोन्ही समरूप आहेत की नाही. मग तिन्ही संगत बाजू प्रमाणात असतील तर ते बा 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 म्हणजे बाजू 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 या कसोटीनुसार समरूप असतील. मग आपण आधी तपासूया तिन्ही बाजू प्रमाणात आहेत की नाही. मग आपण लिहूया त्रिकोण PQR व त्रिकोण हा त्रिकोण LMN मध्ये असा संगत बाजू लिहूया. याची PQ घेतली तर याची LM घ्यावी लागेल. PQ छेद LM बरोबर. PQ किती आहे 6, LM किती आहे 3. दोन्हींना भाग जातोय 3 आणि 3 एक 3, 3 दुणे 6. मग 3 एक 3, 3 दुणे 6 किती आले 2/1. आता पुढच्या बाजू QR आणि MN. QR छेद MN. QR किती आहे 8, MN 4. इथे पण भाग जातोय 4 एक 4, 4 दुणे 8, 2/1. पुढची बाजू राहिलेली PR आणि LN. PR छेद LN. PR आहे 10, LN आहे 5. इथे पण भाग जातोय 5 एक 5, 5 दुणे 10 म्हणजे 2/1. आता इथे पण 2/1, 2/1, 2/1 म्हणजे तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. म्हणून PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. ह्या तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. आणि मग ह्या तिन्ही बाजू प्रमाणात असल्यामुळे बा 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 या कसोटीनुसार हा त्रिकोण समरूप आहे. म्हणून मग त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. याला कारण देणार आपण समरूपतेची बा 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 कसोटी. आता तिसरा प्रश्न आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. तर 2 खांब आहेत PQ आणि AB. हे 2 खांब आहेत. हा 4 मीटरचा आहे, हा 8 मीटरचा आहे आणि सपाट जमिनीवर उभे आहेत. मग उभे आहेत म्हणजे इथे दोन्हींचे काटकोन झाले आहेत. ही जमीन सपाट आहे आणि खांब उभा आहे म्हणजे येथे काटकोन झाले आहेत. आणि ही जर आपण बाजू जोडली तर हे दोन्ही काटकोन त्रिकोण तयार होतात इथे. मग या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला या खांबाची जी सावली आहे RQ ही 6 मीटर लांबीची पडलेली आपल्याला सांगितली आहे आणि BC ही सावली किती आहे ती आपल्याला काढायची आहे. आता या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला हे 2 त्रिकोण समरूप दाखवावे लागतील आणि दोन्ही त्रिकोण समरूप दाखवल्यावर या सगळ्या बाजू या तिन्ही बाजू त्यांच्या प्रमाणात असतील. मग या तिन्ही बाजू प्रमाणात असतील तर या बाजू दिलेल्या आहेत तर या त्रिकोणाच्या बाजू आपल्याला किती आहेत ते काढता येतील प्रमाणात असल्यामुळे. मग आपण आधी हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवूया. मग हे दोन्ही त्रिकोण कसे समरूप दाखवता येतील पहा. त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये एक कोण आपल्याला हा 90 अंशाचा असल्यामुळे एकरूप दाखवता येईल. म्हणून आपण दाखवलाय PQR एकरूप कोण ABC प्रत्येकी 90 अंश. तसेच हा P कोण आणि हा A कोण दोन्ही एकरूप दाखवता येतील कारण त्या दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळी पडलेल्या आहेत म्हणून. मग QPR एकरूप कोण BAC म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवलेत कारण दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळी पडल्यामुळे. आणि 2 कोण
दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप आहेत म्हणजे कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतील. म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. दोन कोण एकरूप आहेत म्हणून कोको कसोटीनुसार. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आपण त्यांच्या संगत बाजू लिहूया. PQशी संगत AB म्हणून PQ छेद AB बरोबर QRशी संगत BC. QR छेद BC कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आपण याच्यात किमती टाकूया. PQ किती आहे 4 म्हणून 4 छेद AB आहे 8 बरोबर QR किती आहे 6 आणि BC आपल्याला काढायची आहे. BC म्हणजे दुसऱ्या खांबाची सावली. BC आपल्याला काढायची आहे. आता आपण यांचा तिरकस गुणाकार करून हे आपण काढू शकतो. म्हणून BC गुणिले 4 बरोबर 6 गुणिले 8 म्हणून BC आपण इकडे ठेवूया. BC बरोबर हे 6 गुणिले 8 आहे तसे आणि हे 4 इकडे गुणाकारात आहे तिकडे आल्यावर भागाकारात. 4 1 4 4 2 8 6 2 12 म्हणून BC बरोबर किती 12. BCची लांबी किती आली 12 मीटर आणि BC म्हणजे काय आहे तर मोठ्या खांबाची सावली. म्हणून आपण लिहूया मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल. चौथा प्रश्न त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC, BPC हे एकरेषीय बिंदू आहेत. AQC हे एकरेषीय बिंदू आहेत. तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. जर AP बरोबर 7, BQ 8, BC 12 तर AC काढा. आकृतीमध्ये CPA म्हणजे हा त्रिकोण आणि CQB म्हणजे हा त्रिकोण हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. कसे दाखवता येतील? हे दोन्ही कोण पहा 90-90 अंशाचे आहेत. लंब आहेत म्हणजे हे 90-90 अंशाचे आहेत. मग हे दोन्ही कोण एकरूप दाखवता येतील. तसेच C कोण हा सामायिक कोण असल्यामुळे तो सुद्धा एकरूप दाखवता येईल आणि मग कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतील. मग आपण लिहूया खाली त्रिकोण CPA व CQB मध्ये कोण CPA एकरूप कोण CQB म्हणजे हा Q कोण आणि P कोण हे दोन्ही 90 मापाचे आहेत म्हणून आपण एकरूप दाखवले. नंतर हा C कोण दोन्ही त्रिकोणांचा ह्या त्रिकोणाचा आणि या त्रिकोणाचा एकच आहे म्हणजे तो सामायिक कोण असल्यामुळे तो सुद्धा एकरूप आहे. मग कोण C एकरूप कोण C कारण तो सामायिक कोण आहे आणि मग दोन कोण एकरूप आहेत म्हणल्यावर कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप होतील. म्हणून मग त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB आणि दोन्ही त्रिकोण समरूप असल्यामुळे आपल्याला संगत बाजू प्रमाणात मांडता येतील. मग संगत बाजू आपण घेतली AP. APची संगत कोणती? आता हे पहा AP जर आपण घेतली तर BQ ही आपल्याला त्याच्यासोबत संगत घ्यावी लागेल. म्हणून AP संगत BQ AP छेद BQ बरोबर AC घेतली तर घ्यावी लागेल BC ह्या दोन्ही बाजूचे आणि हे दोन्ही बाजूचे शिरोबिंदू. मग हे BC ACच
AC छेद BC, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आपण मांडल्या आहेत. आणि मग आता यांची आपल्याला माप दिली आहेत. APचं दिलंय, AP आहे 7, AP 7. नंतर कोणती माप दिले? BQ किती आहे? 8. नंतर BC 12. आता ही माप आपण याच्यात टाकून घेऊया. AP 7, BQ 8, AC आपल्याला काढायला सांगितली आहे आणि BC 12. आता तिरकस गुणाकार करून आपण हे काढू शकतो. आता आपण तिरकस गुणाकार केला तर 7 गुणिले 12 आणि AC गुणिले 8. पण AC आपण इकडे घेतला आहे, हे 8 गुणाकारात इकडे होतील, इकडे आल्यावरती होतील भागाकारात. 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 7 त्रिक 21, 21 भागिले 2 10.5. म्हणजेच AC किती आली आपली? 10.5. आपल्याला AC काढायला सांगितली होती, AC आली 10.5. पाचवा प्रश्न आहे, आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR. AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ, तर सिद्ध करा SR बरोबर 5 PQ. PQRS या समलंब चौकोनामध्ये आपल्याला PQSR या बाजू समांतर दाखवल्या आहेत. AR ही APच्या 5 पट आहे, AS ही AQच्या 5 पट आहे आणि आपल्याला सिद्ध करायचे की SR ही PQच्या 5 पट आहे. आता आपल्याला इथे 2 त्रिकोण तयार झालेले दिसतात पहा. हा APQ हा एक छोटा त्रिकोण आणि ASR हा एक मोठा त्रिकोण. यापैकी ही बाजू या बाजूच्या 5 पट आहे, ही बाजू या त्रिकोणाच्या या बाजूच्या 5 पट आहे आणि ही बाजू या बाजूच्या 5 पट आहे, असं आपल्याला फक्त सिद्ध करायचे. मग 2 त्रिकोण आपण हे जर समरूप दाखवले तर आपल्याला ही बाजू या बाजूच्या 5 पट आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. मग आपण हे 2 त्रिकोण समरूप दाखवूया. आता आपण लिहिलंय की AR बरोबर 5 AP व AS बरोबर 5 AQ आपल्याला हे दिलेलं आहे. नंतर आपण AR छेद AP बरोबर, मग हे AR आणि APचं प्रमाण काय येईल? AR 1 आहे तर AP 5 आहे म्हणून 5/1. AS छेद AQ यांचं प्रमाण काय येईल? 5/1, कारण ही 1 आहे तर ही 5 आहे. याला आपण नंबर दिला 1. आणि मग दोन्ही 5/1 5/1 आहेत म्हणजे ह्या दोन्ही समान आहेत. मग दोन्ही 5/1 5/1 आहेत म्हणजे ह्या दोन्ही प्रमाणात आहेत. मग आपण मांडलंय AR छेद AP बरोबर AS छेद AQ 1 वरून. याला आपण नंबर दिला 2. मग आता आपण पाहिल्याप्रमाणे 2 त्रिकोणांमध्ये एक छोटा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण. हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण. त्रिकोण ASR व त्रिकोण APQ मध्ये AR छेद AP बरोबर AS छेद AQ. 2 त्रिकोणांच्या त्या 2 बाजू आहेत आणि हे आपण आता सिद्ध केले की ते प्रमाणात आहेत, म्हणून त्या आपण दोन्ही 2 त्रिकोणांमध्ये त्या प्रमाणात दाखवल्या आहेत. आणि म्हणून मग आता 2 बाजू दाखवल्या. आता आणखी एक कोणती तरी अट आपल्याला पूर्ण करावी लागेल, म्हणजे हे 2 त्रिकोण आपण समरूप दाखवू शकतो. आता हा एक कोण जो आहे तो विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात, म्हणून आपण हे 2 कोण इथे एकरूप दाखवू शकतो. म्हणून आपण खाली दाखवलंय कोण SAR एकरूप कोण AQAP. हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP. समरूपतेची बा को बा कसोटी. ह्या 2 बाजू आणि हा एक कोण, म्हणून समरूपतेची बाजू कोण बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आपण दाखवले. आणि हे दोन्ही त्रिकोण समरूप असल्यामुळे मग राहिलेले ज्या बाजू आहेत AR छेद AP बरोबर SR छेद QP, AR छेद AP बरोबर SR छेद QP, SR छेद QP, कारण ह्या समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आपण इथे मांडल्या आहेत. आणि मग AR छेद AP किती आहे? 5/1 आणि आहे तसं लिहून घेतलं. आणि मग यांचा जर तिरकास गुणाकार केला तर 5QP बरोबर 1 गुणिले SR म्हणजेच SR. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? SR बरोबर 5QP. मग इथं
एस आर इकडे घेतलं आणि 5 QP इकडे घेतलं. एस आर बरोबर 5 QP हे सिद्ध झालं. 6वं उदाहरण, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC, कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. AB 20, DC 6, OB 15 तर OD काढा. या समलंब चौकोनामध्ये ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे असं आपल्याला दिले आणि काही मापे आपल्याला दिली आहेत. AB किती आहे? 20 आहे. AB 20 दिली आहे. DC 6 दिली आहे. OB 15 दिली आहे आणि OD आपल्याला काढायची आहे किती आहे. आता आपल्याला हा एक त्रिकोण दिसत आहे OCD आणि OBA. हे दोन त्रिकोण जर आपण समरूप दाखवले तर ही बाजू आणि ही बाजू प्रमाणात आणि ही बाजू आणि ही बाजू प्रमाणात दाखवली तर आपल्याला या बाजूची लांबी काढता येणार आहे. म्हणून मग आपण हे दोन त्रिकोण आधी समरूप दाखवूया. मग समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC आणि कर्ण AC व कर्ण BD या छेदिका या दोन्ही समांतर बाजू धरल्या आणि हे जे दोन कर्ण आहेत ते जर छेदिका आपण मानले तर कोन BDC एकरूप कोन DBA, BDC एकरूप कोन DBA. हे पहा असा झेड तयार होतोय म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहेत एकमेकांचे. समांतर बाजू आणि छेदिका असेल तर हे दोन्ही एकमेकांचे व्युत्क्रम कोण होतात आणि ते एकरूप असतात. म्हणून हे दोन्ही कोण आपण एकरूप दाखवले. नंतर कोन ACD म्हणजे हा कोन ACD इथला हा ACD आणि कोन CAB म्हणजे हा इथला कोन म्हणजे हा सुद्धा झेड तयार होतोय पहा. म्हणजे हा कोन आणि हा कोन हे दोन्ही एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत आणि ते मग एकरूप आहेत. म्हणून आपण मग हा कोन आणि हा कोन आणि हा कोन एकरूप दाखवला कारण ते एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत. आता पहा यांचीच आपण भिन्न नावे घेणार आहोत आणि ते एकरूप ह्या त्रिकोणातले कोण आपण एकरूप दाखवणार आहोत आणि दोन कोण एकरूप दाखवून आपण हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप दाखवणार आहोत. मग हा कोन पहा BDC हा आणि हा जो आपण एकरूप दाखवला होता तो हा D कोन आपण त्याचं नाव B पासून न घेता O पासून सुद्धा घेऊ शकतो. ODC म्हणजेच आपण याचं नाव फक्त बदललंय ODC घेतलाय आणि त्यासोबत एकरूप कोन OBA जो आपण इथून धरला होता DBA त्याच्याऐवजी आपण इथून त्याचं नाव घेतलं तरी चालतं OBA. ह्या DBAच्या ऐवजी आपण OBA घेतला कारण ते दोन्ही कोण एकच आहेत फक्त नावं आपण इथून जो घ्यायचा तो इथून धरला आहे अशा प्रकारे. आणि नंतर त्याचा पुढचा हा कोन ACD हा जो कोन आहे इथला त्याचं नाव आपण A पासून न घेता इथून O पासून OCD असं घेतलंय तरी चालतंय OCD. आणि ह्या CAB हा जो मोठा कोन आहे त्याऐवजी आपण O पासून त्याचं नाव घेतलं OAB म्हणजे हे कोण सुद्धा एकरूप आहेत फक्त आपण त्याची नावं बदलली आहेत. त्याला कारण दिले आपण कोण तेच पण नावे भिन्न. ह्याला नंबर दिला आपण 1 वरून आपण हे चारही कोण एकरूप दाखवले. ह्या दोन्ही त्रिकोणांचे आपण दोन कोण एकरूप दाखवले एकमेकांसोबत आणि म्हणून दोन कोण एकरूप आहेत म्हणून हे दोन्ही त्रिकोण समरूप आपण दाखवू शकतो कोको कसोटीनुसार. म्हणून आपण लिहिलंय त्रिकोण ODC समरूप त्रिकोण OBA समरूपतेची कोको कसोटी. आणि मग आपण हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्यांच्या बाजू आपण इथे प्रमाणात लिहू शकतो. DC छेद AB बरोबर OD छेद OB समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आणि मग DC ची लांबी आपल्याला दिली आहे ती टाकली आपण इथं 6, AB किंवा BA ची लांबी 20,
ओ डी आपल्याला काढायची आहे. ओ बी 15 दिलेली आहे. मग आपण इथं तिरकस गुणाकार करूया. 6 गुणिले 15 आणि ओ डी गुणिले 20. इथं गुणिले 20 आहेत, ते 20 आपण इकडे घेतले तर ते आले इथं छेदात, म्हणजे इथं राहिली फक्त ओ डी. म्हणजे ओ डी बरोबर 6 गुणिले 15 छेद 20. आता इथं आपण संक्षिप्त रूप जर दिलं, 5 त्रिक 15, 5 चोक 20, बे दुणे 4, बे त्रिक 6, 3 त्रिक 9 छेद 2, 9 छेद 2 म्हणजे 4.5. ओडी किती आला आपलं? 4.5. प्रश्न, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते, तर DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवा. ह्या चारही बाजू ज्या आहेत त्या, हा एक छोटा त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण या त्रिकोणांच्या आहेत. ह्या ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात बाजू असलेल्या त्यांचा तिरकस गुणाकार इथे आपल्याला दाखवला आहे. मग आपण हे दोन्ही त्रिकोण जर समरूप दाखवले तर या बाजू आपल्याला प्रमाणात मांडून त्यांचा तिरकस गुणाकार आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. आपण हे दोन्ही त्रिकोण आधी समरूप दाखवूया. आता पहा, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे म्हणून मग कोण A एकरूप कोण C. सम्मुख कोण, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात म्हणून हा A कोण आणि C कोण आपण एकरूप दाखवलेला आहे. नंतर कोण A एकरूप कोण TBE. या A कोणासोबत कोण TBE हा कोण एकरूप दाखवला आहे. का तर संगत कोण, जर ह्या दोन रेषा समांतर असतील आणि ही छेदिका असेल तर हे एकमेकांचे संगत कोण आहेत आणि म्हणून हा A कोण TBE या कोणाशी एकरूप आहे. याला आपण नंबर दिला आहे 2 आणि म्हणून मग कोण DCE एकरूप कोण TBE. या A कोणासोबत B कोण एकरूप आहे आणि C कोण पण एकरूप आहे. मग हे दोन्ही जर या A कोणाशी एकरूप असतील तर हे दोन्ही सुद्धा एकरूप असतील, म्हणून आपण दाखवलंय की हा C कोण DCE एकरूप TBE 1 आणि 2 वरून. A कोणाशी दोन्ही एकरूप आहेत म्हणजे हे दोन्ही सुद्धा सारखे असणार, तेच आपण दोन्ही इथं घेतले आहेत 1 आणि 2 वरून. म्हणून मग त्रिकोण DEC व त्रिकोण TEB मध्ये कोण DCE एकरूप कोण TBE 3 वरून. या 3 मध्ये जे कोण दोन आपण एकरूप दाखवले आहेत ते कोण दोन्ही एकरूप आहेत आणि ह्या त्रिकोणाचे ते कोण आहेत असं आपण म्हटलं आहे. या दोन त्रिकोणांमध्ये हे जो दोन त्रिकोण जे आपण पाहिले होते ते आपल्याला समरूप दाखवायचे आहेत, म्हणून त्यातला मग आपण आता हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवला आहे. आता आणखीन एक कोण आपण एकरूप दाखवू, म्हणजे कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण समरूप आपल्याला दाखवता येतील. आता DEC एकरूप कोण TBE. DEC एकरूप कोण TEB. हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत म्हणून हे सुद्धा एकरूप आहेत आणि हे दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण सुद्धा एकरूप असतो, म्हणून मग हे दोन्ही त्रिकोण समरूप आपल्याला दाखवता येतील. म्हणून मग त्रिकोण DEC एक समरूप त्रिकोण TEB समरूपतेची कसोटी. आणि हे दोन्ही त्रिकोण जर समरूप असतील तर आपण त्यांच्या बाजू प्रमाणात मांडलेल्या आहेत. त्यांच्या बाजू प्रमाणात असतात, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून मग DE छेद TB बरोबर CE छेद BE ह्या बाजू आपण प्रमाणात मांडल्या आणि यांचा तिरकस गुणाकार केला तर DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. आणि हे आपल्याला सिद्ध करायचं होतं, ते आपलं सिद्ध झालं आहे. 8वा प्रश्न, आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर सिद्ध करा त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. AC आणि BD ह्या दोन्ही P बिंदूत छेदत आहेत, त्यामुळे दोन त्रिकोण तयार झाले आहेत. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, हे दोन्ही आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आता आपल्याला आधीचं AP आणि PC आणि DP आणि BD या प्रमाणात दाखवले आहेत. आता दोन्ही बाजू आपल्याला प्रमाणात दाखवलेल्याच आहेत, म्हणजे दोन अटी पूर्ण झाल्या आहेत.
आणि समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी 3 अटी पूर्ण कराव्या लागतात. मग आपल्याला एखादी बाजू किंवा कोन एकरूप दाखवावा लागेल, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतील. मग आपण लिहिलंय त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये AP/CP बरोबर BP/DP हे आपल्याला दिलं आहे. आता आणखी एक आपल्याला अट सिद्ध करायची आहे, ती म्हणजे आपण हा कोन जो P आहे तो एकरूप दाखवू शकतो, कारण हा एकमेकांचे इथं विरुद्ध कोण आहेत म्हणून. मग कोन APB एकरूप कोन CPD, APB आणि CPD हे दोन्ही एकरूप दाखवले दोन्ही त्रिकोणांमधले, कारण हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत म्हणून. आणि मग 3 अटी पूर्ण झाल्या म्हणजे आपल्याला हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवता येतील. म्हणून त्रिकोण APB समरूप त्रिकोण CDP, कारण समरूपतेची बाकोबा कसोटी, 2 बाजू आणि एक कोन म्हणजे बाकोबा कसोटी. ही 2 बाजू आणि त्यातला मधला एक कोन आहे म्हणून बाजू कोन बाजू, बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. 9वा प्रश्न. आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोन BAC बरोबर कोन ADC, तर सिद्ध करा CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. या त्रिकोणांच्या बाजू आहेत आणि त्या प्रमाणातील बाजूंचा तिरकस गुणाकार आपल्याला इथं दाखवला आहे. मग त्या कोणत्या त्रिकोणांच्या बाजू आहेत, तर ADC हा छोटा त्रिकोण आणि ABC हा जो मोठा त्रिकोण आहे त्या त्रिकोणांच्या या बाजू आहेत. ह्या दोन्ही त्रिकोण जर आपण समरूप दाखवले तर या बाजू प्रमाणात मांडून त्यांचा तिरकस गुणाकार आपल्याला हा आहे हे असं सिद्ध करता येईल. म्हणून आपण सिद्धता लिहिली आहे. त्रिकोण CDA हा जो छोटा त्रिकोण आहे तो त्रिकोण व त्रिकोण CAB या मोठ्या त्रिकोणामध्ये कोन ADC एकरूप कोन BAC. उदाहरणात आपल्याला दिले की हे दोन्ही कोन एकरूप आहेत. आता एक कोन एकरूप आहे, अजून एक कोन एकरूप दाखवला की ते दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप आहेत हे दाखवता येतील. मग कोणता कोन अजून एकरूप दाखवता येईल, हा C कोन. हा दोन्ही त्रिकोणात सामायिक कोन आहे. हा जो मोठा त्रिकोण आहे तो आणि हा छोटा त्रिकोण या रेषेमुळे तयार झालाय तो, त्यातला दोन्ही त्रिकोणामधला हा सामायिक कोन आहे म्हणून हा C कोन आपण अजून एकरूप दाखवूया. म्हणून कोन C एकरूप कोन C, कारण हा सामायिक कोन आहे दोन्ही त्रिकोणांचा म्हणून. आणि म्हणून मग 2 कोन एकरूप आहेत म्हणून त्रिकोण CDA समरूप त्रिकोण CAB समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. आणि मग ह्या त्रिकोणाच्या संगत बाजू आपण इथे प्रमाणात मांडल्या आहेत. CA/CB बरोबर CD/CA समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आणि मग आपण यांचा तिरकस गुणाकार खाली मांडला आहे. CA गुणिले CA हा CA गुणिले CA आणि CD गुणिले CB आणि CA गुणिले CA म्हणजे CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं, ते आपलं सिद्ध झालं आहे.